नमो नमः. मी दया जोशी. संस्कृत अध्ययन या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वीचा समयः हा घटक. तुम्ही यापूर्वी 8वीला सुद्धा समयः हा घटक शिकलेला आहात. संस्कृत भाषेमध्ये वेळ कशी सांगायची हे तुम्ही यापूर्वी बघितलेलं आहे. आज आपण त्याची पुनरावृत्ती किंवा पुनरावलोकन आपण करणार आहोत. तर बघा, इथे तुमचं पुस्तक जे आहे तर त्यामध्ये घड्याळाची चित्र काढलेली आहे आणि त्यामध्ये किती वाजले आहेत तर हा वेळ संस्कृत भाषेमध्ये सांगितलेला आहे. आपण एकदा तो वाचूयात. बघा, 55 द्विवादनम म्हणजे काय? 55 द्विवादनम. 55 याचा संधी विग्रह असा होतो पंच उन. उन म्हणजे काय? कमी. पंच म्हणजे 5. 5 कमी 2 वाजण्यासाठी, म्हणजे 2 वाजण्यासाठी किती मिनिटं कमी आहेत? 5 मिनिटं कमी. आणि मग म्हणजेच काय? 1:55 झालेले आहेत. 55 द्विवादनम म्हणजे 1:55 झालेले आहेत. त्यानंतर दशोन त्रिवादनम म्हणजे 3 वाजण्यासाठी 10 मिनिटं कमी आहेत. म्हणजेच काय की 2:50 झालेले आहेत. त्यानंतर पंचाधिक पंचवादनम 5 वाजून 5 मिनिटे झालेली आहेत. त्यानंतर दशाधिक षडवादनम 6 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत. त्यानंतर विंशती अधिक अष्टवादनम म्हणजे 8 वाजून 20 मिनिटं झालेली आहेत. आणि पंचविंशती अधिक नववादनम 9 वाजून 25 मिनिटं झालेली आहेत. पंचविंशती म्हणजे 25 म्हणून 9 वाजून 25 मिनिटं झालेली आहेत. त्यानंतर पंचत्रिंशत अधिक दशवादनम म्हणजे 10 वाजून 35 मिनिटं झालेली आहेत. पंचत्रिंशत म्हणजे 35 आणि चत्वारिंशत अधिक एकादशवादनम म्हणजेच एकादश म्हणजे 11. 11 वाजून 40 मिनिटं झालेली आहेत. आता बघा, इथे अशा प्रकारे तुम्हाला आधी सुरुवातीला वेळ सांगितलेली आहे, घड्याळामध्ये वेळ दाखवली आहे आणि त्याला संस्कृत भाषेमध्ये काय म्हणतात ते सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर खाली प्रश्न दिलेले आहेत. बघा, उदाहरणानुसारम घटिका यंत्रे समय निर्देशनम करूत म्हणजे काय की वरती आपण जी उदाहरणं बघितली आहेत तर त्यानुसार आता आपल्याला इथे वेळ सांगायची आहे. तर समय निर्देशम म्हणजे घड्याळ काढून त्याच्यामध्ये आपल्याला दाखवायचं आहे की किती वाजलेले आहेत. बघा, छात्र प्रातःकाले पंचाधिक षडवादने उत्तिष्ठती. पंचाधिक षडवादने म्हणजे काय? 6 वाजून 5 मिनिटं. पंच अधिक, आता आपण आधी काय बघितलं होतं? पंचऊन म्हणजे पंच उन आणि पंचाधिक. पंचाधिक म्हणजे काय? पंच अधिक असं त्याचा संधी विग्रह होतो. अधिक म्हणजे काय? जास्त आणि उन म्हणजे कमी. म्हणजे 5 अधिक म्हणजे 5 मिनिटं जास्त झालेले आहेत. किती वाजून? 6 वाजून. अशा प्रकारे दशोन म्हणजे 10 कमी आणि दशाधिक म्हणजे काय की 10 जास्त. अशा प्रकारे. त्यानंतर बघा, पंचाधिक दुसरं आहे वाक्य, छात्र दशोन दशवादने पाठशाला गच्छति म्हणजे विद्यार्थी 10ला 10 मिनिटं कमी असताना शाळेत जातात. दशोन दशवादने म्हणजेच काय? 9 वाजून 50 मिनिटं म्हणजेच 10ला 10 मिनिटं कमी. त्यानंतर बघा, विंशत्यधिक पंचवादने छात्र क्रीडांगणे खेळती म्हणजेच 5 वाजून 20 मिनिटं. विंशती अधिक म्हणजे 20 मिनिटं अधिक आणि 5 वाजून 20 मिनिटं. 5:20 विद्यार्थी क्रीडांगणावर खेळतात. दशोन सप्तवादने छात्र सायं प्रार्थना करोति म्हणजेच दशोन म्हणजे 10 कमी, सप्तवादने म्हणजे 7 वाजण्यासाठी म्हणजेच काय की 6:50. 6:50 विद्यार्थी काय करतात? संध्याकाळची प्रार्थना म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे, समय अक्षरेही लिखत पठत च म्हणजे वेळ आपल्याला अक्षराने लिहायची आहे आणि पूर्ण वाक्य जे आहे ते वाचायचं आहे. बघा, अर्चक देवालयम. आता इथे 4 वाजून 50 मिनिटं दिलेली आहेत म्हणजे काय? 50 अधिक चतुर्वादनम. बघा,
4:50 म्हणजेच काय 85 अधिक चतुर्वादनम. आता इथे 85 असा शब्द आहे आणि त्याच्या पुढे अधिक, तर त आणि अ याचा संधी होऊन दधिक असं झालेलं आहे, म्हणून 85 अधिक चतुर्वादनम असं आपण वेळ सांगणार. त्यानंतर अध्यापक कक्षाम 11:05 दिलेले आहेत. वादने प्रविशती, तर काय येईल 5 अधिक 11 वादने. 11:05 म्हणजे काय 5 अधिक 5 मिनिटं अधिक 5 अधिक 11 वादने प्रविशती. त्यानंतर पुढचं वाक्य आहे सायंकाले 6:20 वादने सूर्यास्त भवती, म्हणजे संध्याकाळी 6:20 सूर्यास्त होतो. मग कसं येईल ते 20 षड्वादने. आता इथे 20 हा शब्द होता आणि त्याच्यासोबत अधिक याचा संधी झालेला आहे, म्हणून मग इथे काय आलं 20 अशा प्रकारे. ते याला यण संधी म्हणतात. आपण यापूर्वी शिकलेलो आहोत की विजातीय स्वर जेव्हा एकमेकांसमोर येतात त्यावेळेला ई नंतर जर विजातीय स्वर आला तर त्याचं य मध्ये परिवर्तन होतं ईचं, आणि उ नंतर जर विजातीय स्वर आला तर त्याचं व मध्ये परिवर्तन होतं. अशा प्रकारे ही यण संधी आपण यापूर्वीच्या पाठामध्ये बघितलेली आहे. त्यानंतर बघा वयम सर्वे रात्रौ 8:40 वादने भोजनम कुर्मः. 8:40 आम्ही जेवण करतो. तर कसं येईल 40 अधिक अष्टवादनम किंवा अष्टवादने भोजनम कुर्मः. त्यानंतर दूरदर्शने शनिवासरे सायंकाले 7 वादने संस्कृत वार्तावली कार्यक्रमस्य प्रसारणम भवति. 7 म्हणजे काय 7 वादने. त्यानंतर पुढे बघा वयम आकाशवाण्यां प्रतिदिनं प्रातः 6:55 वेळ दिलेली आहे. वादने संस्कृत वार्ताः श्रोतुं शक्नुमः. तर 6:55 आम्ही आकाशवाणीवरती वार्ताः म्हणजेच काय बातम्या ऐकतो. तर 6:55 म्हणजे काय 55 5 मिनिटं कमी येत ना 7 वाजण्यासाठी, म्हणून 55 वादने अशा प्रकारे आपण हा वेळ लिहिणार आहोत. त्यानंतर पुढे बघा इथे एक पत्रिका दिलेली आहे, कार्यक्रम पत्रिका. त्यामध्ये वेळ सांगितलेली आहे 7:30 7:30 छात्राणाम आगमनम. पादौन 8 सभागृहे मेलनम. 10:08 अतिथीनाम आगमनम. सपाद 8 दीपप्रज्वालनम. शारदा पूजनम च. 8:30 अतिथीनां स्वागतम. पादौन 9 सांस्कृतिक कार्यक्रमाः. पादौन 10 अतिथीनां भाषणम. 10:10 प्रधानाचार्यस्य उपदेशः. 10:30 पारितोषिक वितरण. 5:12 कार्यक्रम समाप्ती. आता इथे वेळ जी आहे ती अंकामध्ये दिलेली होती, त्याला अक्षरामध्ये कसं सांगायचं ते मी तुम्हाला सांगितलं. तर ही कार्यक्रम पत्रिका जी आहे तर ती तुम्ही मी जसं वेळ सांगितली आहे त्याप्रमाणे तुम्ही ती लिहून काढायची आहे. तर आपला हा जो समय हा घटक आहे हा येथे संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.